महानगरपालिकेकडे पैसे नाहीत, मग जागा मालकाला काय द्यायचं? हे शक्य आहे का? इतका नगर नियोजनाचा खंडोबा महाराष्ट्रातल्या कुठल्याच महानगरपालिकेमध्ये झाला नसेल। याच्यासाठी काही कडक नियम नाही आहेत का? प्रचंड कडक नियम आहेत। तुम्हाला 1000 रुपये जागेवर दंड करू शकतात। पुणे मुंबई सारख्या महापालिकांमध्ये तर खूप रस्सीखेच सुरू आहे। 2 लाख रुपयापर्यंतचं बिल महानगरपालिका देते। जेव्हा आपण रेडीमेड घर किंवा बिल्डिंग खरेदी करतो तर त्यावेळेला कोणते डॉक्युमेंट्स चेक केले पाहिजेत? तर मला असं वाटतं की 5-6 गोष्टी महत्त्वाच्या बघायला पाहिजेत। डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे आणि टाउन प्लॅन। मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये थोडासा अपवाद आहे आणि प्रभाग किती सदस्यांचा असावा हे ठरवण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही, तर तो सरकारला आहे। मिलिटरी बेस ज्या ठिकाणी आहे तिथं 900 मीटरवर काही करायचं। 7-12 म्हणजे 7-12 हे महसूलचं सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट जे प्रूव्ह करतं की ही जमीन तुमच्या मालकीची आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त अखेर ठरलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण येत्या 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने 5 वर्षांपासून रखडलेल्या पुणे मुंबई सारख्या महत्त्वाच्या महापालिकांची पण निवडणुका आता येत्या काळात होतीलच अशी सध्या तरी आशा व्यक्त करते आणि म्हणजे केली जाते सगळीकडूनच। पण या पार्श्वभूमीवर आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात अनेक प्रश्न आहेत की नेमक्या निवडणुका होतात कशा, त्याचं नियोजन कसं असतं, त्याचं प्लॅनिंग कसं केलं जातं, किंवा या महापालिका असतील, नगरपंचायत असतील, नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, तर याचं कामकाज नेमकं कसं चालतं हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात सध्या पडलेले आहेत। याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत उज्ज्वल केसकर सर। नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। सर, काय वाटतं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या 4 महिन्यात घेण्याचे आदेश आलेले आहेत, तर हे शक्य आहे का किंवा एवढ्या फास्टमध्ये ही प्रोसेस होईल का? मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलाय 1 महिन्यामध्ये नोटिफाय करा। म्हणजे 6 मेला आदेश आला आणि 5 जूनला इलेक्शन नोटिफाय करणं हे निवडणूक आयोगावर बंधनकारक आहे। त्याच्यानंतरच्या म्हणजे 6 मेपासून पुढचे 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत। न्यायालयाने एक गोष्ट निश्चित ठेवलेली आहे की जर काही अडचण असेल तर तुम्ही आमच्याकडे या, स्पेसिफिक कारण घेऊन या, मग रिलॅक्सेशन द्यायचं का नाही द्यायचं हे आम्ही ठरवू। त्यामुळे आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही। म्हणजे आता हे ठीक आहे, आपलं हे सगळं झालं, पण नेमकं कसं काम केलं जातं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं नियोजन कसं असतं? 74व्या घटनादुरुस्तीनंतर राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली। 73व्या घटनादुरुस्तीनंतर आणि 74व्या घटनादुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकारने घटनेतने अधिकार दिलेत आणि त्याच्यामधल्या या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदीच्या आधाराने राज्य निवडणूक आयोग हा एक निपक्ष आयोग, एक निपक्ष संस्था ही नवीन निर्माण केली। महानगरपालिका आणि राज्य सरकार हे एखाद्या पक्षाचं असलं तर त्या पक्षाच्या नेतृत्वाचा प्रभाव हा त्या निवडणुकांवर पडत असतो। त्यामुळे घटना दुरुस्त करताना घटनाकारांच्या मनामध्ये असं आलं की एक निपक्ष, त्रयस्थ आणि निपक्षपातीपणाने काम करणारी एक एजन्सी असावी। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची नेमणूक केली आणि राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत सगळ्या निवडणुका इंडिपेंडंट घ्यायच्या, त्यांच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप असता कामा नये ही कल्पना होती आणि त्याप्रमाणे आता राज्य निवडणूक आयोग स्थापन करणारं महाराष्ट्र हे 3रं राज्य आहे। मग आता जे निवडणुकांचं जे हे झालेलं आहे तर त्या मनाने आता पुणे मुंबई सारख्या महापालिकांमध्ये तर खूप रस्सीखेच सुरू आहे सध्या आपण बघतोय, तर त्यांचं नियोजन कसं असतं? महापालिकेच्या निवडणुका कशा घेतल्या जातात? महानगरपालिकेची निवडणूक ही मुंबई आणि नागपूर या 2 महानगरपालिकांसाठी वेगळा कायदा आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये 29 नगरपालिका आहेत। त्या 29 नगरपालिकापैकी 2 महानगरपालिकांना वेगळा कायदा आणि उरलेल्या 27ला BPMC ॲक्ट असे 2 वेगळे कायदे आहेत आणि कायद्याच्या सेक्शन 3 मध्ये त्याची तरतूद केलेली आहे की प्रभाग रचना कशी असावी, लोकप्रतिनिधी कसे निवडावेत, लोकप्रतिनिधींची संख्या कशी असावी, डिलिमिटेशन्स म्हणजे काय,
डिलिमिटेशन कुणी करायचं, काय करायची, त्याची कल्पना काय असते, याची सगळी तरतूद ही कायद्यामध्ये आहे. आणि आता जो रिसेंट कायद्यामध्ये बदल झाला आहे त्याप्रमाणे 30 लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये 161 आणि त्यापुढच्या प्रत्येक लाखाला एक प्रतिनिधी, म्हणजे जर पुण्याची लोकसंख्या 40 असेल तर 30 लाखाला 161 आणि 30 पासून पुढच्या 10ला एक 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 करत 10 म्हणजे 171 नगरसेवक होतील. अशा पद्धतीची कायद्यामध्ये तरतूद आहे. ते प्रभाग रचना म्हणजे ते कोण करतं आणि कशाच्या आधारे केली जाते? या पूर्वीच्या काळात प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली चालायची. कायद्यामध्ये बदल केला आहे. आता राज्य सरकार ही प्रभाग रचना करणार, पण राज्य निवडणूक आयोगाच्या अधीन राहून त्यांच्या गाईडलाईनच्या आधाराने निवडणुकाच्या प्रभागाची रचना करणार. आणि प्रभाग किती सदस्यांचा असावा हे ठरवण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही, तर तो सरकारला आहे. आणि त्यामुळे सरकारने कायद्यामध्ये बदल करून 5 पेक्षा जास्त नाही, शक्यतो 4, 3 पेक्षा कमी नाही, अशा पद्धतीने प्रतिनिधित्व द्यावं अशी कायद्यात तरतूद केली आहे. मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये थोडासा अपवाद आहे. बाकी सर्व ठिकाणी प्रभाग रचनेच्या आधारानेच निवडणूक होतील. 4चे प्रभाग, 3चे प्रभाग ही लोकसंख्येच्या आधाराने. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो असा आहे की आपले सेन्ससचे जे युनिट्स असतात, गट असतात, त्याचं विभाजन करायचं नाही. म्हणजे अर्धा सेन्ससचा भाग एका भागात, दुसरा भाग दुसऱ्या भागात, असं न करता सेन्ससचा गट एक ठेवून प्रभाग रचना केली पाहिजे. त्यासाठी भौगोलिक त्यांनी काही मर्यादा दिल्या आहेत. नॅशनल हायवे, ओढे, नाले, नद्या, डोंगर या विदिन त्या सगळ्या ज्युरिडिक्शनमध्ये हे प्रभाग असले पाहिजेत. अशा क्लिअर कट गाईडलाईन्स आहेत आणि त्याप्रमाणे मला वाटतं की काम चालतं. मागच्या वेळेला झालं नाही म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये गेलो, सुप्रीम कोर्टामध्ये गेलो. यावेळेला सरकार आहे, सरकारने या गाईडलाईन्सच्या आधाराने काम करते. तुम्ही मुंबई आणि नाशिकला वगळता म्हटला किंवा यांना थोडे वेगळे कायदे आहेत, नेमकं यांना काय म्हणजे काय फरक आहे? नॉर्मल मुंबई आणि नागपूर यांचे 2 कायदे वेगळे आहेत. अच्छा. त्यांच्या कायदे हे म्हणजे ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या या महानगरपालिकांचे कायदे होते. आणि हे बाकीचे जे कायदे आहेत हे स्वातंत्र्यानंतर BPMC ॲक्ट, मुंबई प्रांतिक अधिनियम 1949, आणि हे ब्रिटिशांच्या काळातले 1886चे कायदे आहेत. म्हणजे फरक काय दोन्ही? नाही, कार्यपद्धतीत फरक आहे. पण यांच्यात ते जे तफावत दिलेली आहे त्यांना की मुंबईला थोडीशी सूट आहे असं तुम्ही म्हटलं. नाही, मुंबई इतकी मोठी आहे की तिथं अशी प्रभाग रचना होऊच शकत नाही. तिथे सिंगल वॉर्ड करावं लागेल. अच्छा. मग ते वॉर्ड कशाच्या आधारे करतात? ते याच आधाराने मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जनगणनेचा गट तुटता कामा नये. नैसर्गिक बाउंड्री जे आहे त्याचा विचार करावा लागेल. नाला, नदी, डोंगर त्याच्या आधाराने. आणि लोकसंख्येचं जे गणित आहे की त्याची लोकसंख्या नजीकची जी जनगणना झाली आहे त्या जनगणनेची जी संख्या आहे त्याप्रमाणे डिवायडेड बाय त्या लोकसंख्याला जो एक लोकसंख्या येते त्या लोकसंख्येचा एक वॉर्ड, एक प्रभाग, हे ते गणित आहे. आता तुम्हाला पुणे महानगरपालिकेचा प्रदीर्घ अनुभव आहे, तर या महानगरपालिकेमध्ये जे कामकाज चालतं पुणे महानगरपालिकेमध्ये त्याबद्दल तुमचं काय मत आहे? पुणे महानगरपालिकेमध्ये आत्ता ज्या पद्धतीचं कामकाज चालू आहे हे प्रशासक राजचं काम चालू आहे. बरोबर. त्यामुळे आत्ताचे महानगरपालिकेतले प्रश्न वेगळे आहेत. पण साधारणतः महानगरपालिकेची रचना किंवा महानगरपालिकेचं काम हे ज्या पद्धतीने चालतं ती 74व्या घटनादुरुस्तीनंतर झालेल्या अधिकाराच्या आधारे चालते. म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं आहे. प्रभाग रचनेमधनं एक वॉर्ड फॉर्म होतो. त्या वॉर्ड ऑफिसरमध्ये एक सहाय्यक आयुक्त असतो आणि त्याच्याकडे सगळ्या यंत्रणा असतात. सगळी कामं मुख्य कार्यालयाने करायची यापेक्षा नागरिकांच्या सोयीसाठी त्या भागामध्ये एक कार्यालय असावं आणि त्या कार्यालयाच्या आधाराने दैनंदिन समस्या ज्या आहेत म्हणजे ड्रेनेज आहे, वॉटर आहे, लाईट्स आहेत, स्ट्रीट रस्त्यावरचे खड्डे आहेत, हे प्रश्न त्या क्षेत्रीय कार्यालयाच्या मार्फत सोडवले जावेत अशी साधारणतः कल्पना असते. कोणती अडचण वाटते तुम्हाला पुणे महानगरपालिकेमध्ये? नाही, अडचणी खूपच आहेत. पण महत्वाची कुठल्या विषयावर महत्वाची? म्हणजे पाणी, कचरा, वाहतूक किंवा या सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं की पुणे महानगरपालिकेकडे पाणी भरपूर आहे आणि म्हणून पुण्याची वाढ होते.
पुण्या इतकं मुबलक पाणी कुठं नाही, परंतु नियोजन नाही आणि पाण्याची गळती हा मोठा विषय. जर 100 लिटर पाणी आपण घेतलं तर 40 लिटर पाणी हे जमिनीत मुरतंय, नागरिकाला 60 मिळतंय. हे पाण्याचा अपव्यय आहे आणि त्या दृष्टिकोनातनं समान पाणी पुरवठा योजना महानगरपालिकेमध्ये आणली आणि त्याच्या एक 10-12 वर्षाचा हा सगळा मोठा लॉंग टर्म प्लॅन आहे. त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा होती आहे. कालच सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आता जिथं आम्ही पाणी देतोय ते मीटरनी, ज्या गोष्टी मोजता येतात त्या मीटरनी द्यायला पाहिजेत. त्याप्रमाणे पुणेकरांना पाणी आता मीटरच्याद्वारे मिळेल. दुसरी महत्त्वाची समस्या पुण्याची जी आहे ती ट्रॅफिकची आहे, सार्वजनिक वाहतूक. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्यामध्ये कधीही सक्षम नव्हती. लोक खिशामध्ये पैसे घेऊन बसस्टॉपवर उभे आहेत, त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पाहिजे, परंतु दुर्दैवाने आपण त्यांना बसेसचा सार्वजनिक वाहतूक पोचवू शकत नाही. त्यामुळे खाजगी वाहनांच्याकडे कल वाढला आहे आणि पुण्यामध्ये प्रत्येक घरामध्ये 4 वाहनं झाली आहेत. आज पुण्याची वाहन संख्या 55 लाखाच्या वर झालेली आहे आणि त्यामुळे म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही, योग्य नाही. त्याचा परिणाम काय होतो तर त्याचा परिणाम खाजगी वाहनांवर होतो. खाजगी वाहनांच्याकडे लोकांचं आकर्षण वाढतं, ती गरज होते. आकर्षण म्हणजे ती गरज होते आणि त्या गरजेपोटी निर्माण झालेली संख्येमुळे रस्त्यावर ट्रॅफिक होतं. म्हणजे एक गोष्ट नीट नसेल तर त्याचे 3 पडसाद जे उमटतात ते तिहेरी पडसाद असे आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही, परिणामी रस्त्यावर प्रचंड वाहनं आणि 1 किलोमीटर 2 किलोमीटर जायला 17-18 मिनटं लागतात. जगाच्या याच्यामध्ये 3रा का 4था आपला नंबर आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम पाहिजे. मेट्रो आता सुरुवात झाली आहे, जी 10 वर्षापूर्वी सुरू व्हायला पाहिजे होती, ती आता सुरू झाली आहे. त्याचं नेटवर्क वाढेल. मला असं वाटतं एक 10 वर्षांनी प्रश्न संपेल. परंतु आज मोठी समस्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणी आणि सगळ्यात म्हणजे नदी सुधार. नदीमध्ये आपण ड्रेनेजचं पाणी टाकतो. या नदीमध्ये मी लहानपणी पोहलेलो आहे. इतकं स्वच्छ पाणी होतं. त्या नदीमध्ये आज गटारगंगा झालेली आहे आणि त्यासाठी प्रकाश जावडेकर केंद्रीय मंत्री असताना मोठा निधी 972 कोटीचा जायकाचा निधी आणला. त्या जायकाचं आता काम सुरू झालं आहे आणि 1.5-2 वर्षामध्ये STP प्लॅन्ट, सुवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, नदीत जे आपण मलनिस्सारण सोडतो ते ट्रीट करून सोडलं तर नदी स्वच्छ राहील. आणि ही नदी स्वच्छ राहणं हा मोठी समस्या आज पुण्याच्या पुढची आहे. म्हणजे ट्रॅफिकची आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, नदी सुधार आहे. मला असं वाटतं या 3 प्रमुख समस्या आज पुणेकरांना भेडसावत आहे. आता मध्ये काय झालं, एक इन्सिडेंट घडला की म्हणजे मी स्वतःच येत होते ऑफिसला, तर मला बऱ्याच ठिकाणी असं वाटलं की कचरा पण खूप जरा साठला जातोय. म्हणजे रोडच्या कडेलाच लोक टाकून जातात. म्हणजे हीच लोक आहेत, पुण्यातलीच राहणारी लोक आहेत, पण त्यांच्यासाठी मग तशा सुविधा नाही आहेत का? की म्हणजे गाड्या पण येत आहेत, रोज सकाळी संध्याकाळी पण गाड्या येतात. मी अगदी उभा राहून विचारलं की बाबा असं रोडवरती कचरा उचलला जातोय. त्या लोकांचा जरा वाद चालले होते, जे कचरा टाकतायत वगैरे आणि जे तिथे लोक कचरा काढतायत त्यांच्यासोबत. तर ते म्हणे की आमच्या सकाळी पण गाड्या येतात, संध्याकाळी पण गाड्या येतात, पण तरी देखील रोज सकाळी जर आपण 7 वाजता वगैरे फेरफटका मारला ना पुण्यात कोणत्याही भागात, तरी कचऱ्याची समस्या आहेच की कचरा रोडवर टाकला जातोय. मग याच्यासाठी काही रूल्स वगैरे नाही आहेत का? याचे नियम आहेत, राज्य सरकारने केलेले आहेत. ते नियम लोक पाळतातच असं नाही. घरामध्ये सॅग्रिगेशन केलं पाहिजे. ओला कचरा सुका कचरा घरात केला पाहिजे. ओला कचरा सोसायटीमध्ये जिरवला पाहिजे. त्यासाठी रिबेट मिळतो तुम्हाला मालमत्ता करामध्ये. त्याचा वापर फार इफेक्टिव्हली होत नाही. लोक जागृती करायला पाहिजे. आणि सुका कचरा हा नेण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी लोकांनी दिला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी देत नाहीत. कचरा ही समस्या आहेतच, पण ती पहिल्यांदा जशी कचऱ्याची समस्या होती तशी आज राहिली नाही. कंटेनर होते पुण्यामध्ये, कंटेनर मुक्त पुणे केलंय आणि त्यामुळे काही ठिकाणी कचरा लोक टाकत असतील, पण त्या लोकांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे की एकदा कंटेनर उभा राहिला तर तो कंटेनर रोज उचलला जातो असं नाही आणि आजूबाजूला अतिशय घाणेरडा वास येतो. त्यामुळे महानगरपालिकेने कंटेनर मुक्त पुणे हे स्वप्न साकार केलंय. लोकांनी त्यांना सहकार्य करायची आवश्यकता आहे. याच्यासाठी काही कडक नियम नाही आहेत का की बाबा हे लोक फक्त भांडत बसतायत? आपले प्रचंड कडक नियम आहेत. तुम्हाला 1000 रुपये जागेवर दंड करू शकतात. लोकशाही आहे, मताचं राजकारण आहे.
लोकांना दंड केला तर लोक मतदान करणार नाही, त्यामुळे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये फार लोकांसाठी आग्रही राहत नाहीत. पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्यासाठी खूप चांगल्या फॅसिलिटी आहेत. शहरी गरीब योजना आहे. त्या शहरी गरीब योजनेमध्ये 2 लाख रुपयापर्यंत जर तुमचं उत्पन्न त्या मर्यादेमध्ये असेल तर महानगरपालिकेने जी हॉस्पिटल आयडेंटिफाय केली आहेत त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर उपचार घेतलात तर 2 लाख रुपयापर्यंतचं बिल महानगरपालिका देते. ही शहरी गरीब योजना आहे. सावित्रीबाई फुले योजनेमध्ये देखील पुणे महानगरपालिकेने आरोग्य विभागाला आणलेलं आहे. महानगरपालिकेचा गाडीखाना, महानगरपालिकेची एकंदर 22 इस्पितं अशी आहेत की ज्या ठिकाणी या फॅसिलिटी लोकांना मिळतात आणि लोकसुद्धा त्याचा चांगला इफेक्टिव्हली वापर करतात. मी कालच कमला नेहरू रुग्णालयात गेलो होतो. महिन्याला त्यांनी मला असं सांगितलं आहे, महिन्याला 350 ते 400 डिलिव्हरीज होतात तिथं आणि एकही सिझरिन होत नाही. इतकं चांगलं हॉस्पिटल त्या ठिकाणी महानगरपालिका चालवते. महानगरपालिकेत नागरिक त्या ठिकाणी जात असतात, पण कसं असतं की आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे खूप लोकांना असं वाटतं की महानगरपालिका आरोग्याच्या दृष्टीने काही करत नाही. त्या ठिकाणी ब्लड बँक आहे. महानगरपालिकेचं त्या ठिकाणी एक हार्टचं ऑपरेशन करणारी संस्था आहे, ICU आहे आणि हे अतिशय कॉस्ट इफेक्टिव्ह त्या ठिकाणी MRI सेंटर आहे. हे सगळं कॉस्ट इफेक्टिव्ह याच्यामध्ये महानगरपालिका करते. पण नुसतं कमला नेहरू एवढं पुरेसं नाही आहे, तर या शहरातल्या 10-12 ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणावर या फॅसिलिटी दिल्या पाहिजेत आणि या दिल्या तर प्रायव्हेट हॉस्पिटल्स जी आहेत त्याच्याकडे जी लूट केली जाते ती लूट थांबू शकेल. महानगरपालिकेकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पैसे लावणारी माणसं त्याच्यामध्ये आली आणि त्यांना जर सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीमप्रमाणे जर कंपल्शन केलं की जागा आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीमप्रमाणे त्यांच्यावर चार्ज करायचा, तर मला असं वाटतं की एक चांगली फॅसिलिटी ही पुण्यात मेडिकल कॉस्ट इफेक्टिव्ह आणि इफिशियंट मिळू शकेल. प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सिझरिनचं प्रमाण आहे. महानगरपालिकेमध्ये 350-400 म्हणजे ॲव्हरेज रोज 10-12 डिलिव्हरी होतात, एकही सिझरिन होत नाही. अशा पद्धतीचं एक चांगले मॉडेल तिथं उभं राहिलं. तसं मॉडेल शहराच्या सर्व भागामध्ये उभं राहिलं तर आरोग्यविषयक पुण्याचा प्रश्न खूप संपेल. हे तर सगळ्या सर महानगरपालिकेच्या या गोष्टी तर झाल्याच एक साईड, पण अजून एक गोष्ट पुण्यामध्ये की उंच उंच बिल्डिंग्स होत आहेत, घरं बांधली जातात. अगदी आता असं म्हणायला हरकत नाही की रिकामा प्लॉट आपल्याला भेटणार नाही, खूप मुश्किल आहे भेटणं किंवा शोधणं म्हटलं तर याचे काही ठराविक नियम आहेत का की बाबा एवढ्याच फ्लोअर्सची घरं असावी किंवा एवढंच बांधकाम असावं, हे काही नियम आहेत का? पुणे हे 1950 साली पुणे महानगरपालिकेची स्थापना झाली 15 फेब्रुवारी. त्याच्यानंतर पुणे हळूहळू वाढत गेलं. कुठल्याही शहराची वाढ ही एक तर आडवी किंवा उभी करायची असते, म्हणजे हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल या 2 फॅक्टरमध्ये करायची असते. सुदैवाने मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 1995 साली महाराष्ट्रामध्ये जेव्हा युती शासन आलं, त्या युती शासनाने पुण्यामध्ये 38 गावांचा समावेश केला. एक सुनियोजित पुणे, एक चांगलं पुणे करण्याचा संकल्प केला. मुंबई महानगरपालिकेपेक्षा मोठी महानगरपालिका ही पुणे 1997 साली केली. दुर्दैवाने नंतर राजकीय कारणांसाठी 2011 साली 15 पूर्ण आणि 7 अंशतः गावं ही महानगरपालिकेच्या हद्दीतनं वगळली. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर 2013 साली एक गाव महानगरपालिकेच्या हद्दीत येवलेवाडी समाविष्ट केली. 2018ला 11 गावं महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केली. 2021 साली आणखीन 23 गावं महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केली. 2024 साली 2 गावं महानगरपालिकेच्या हद्दीतनं काढली. इतका नगर नियोजनाचा खंडोबा महाराष्ट्रातल्या कुठल्याच महानगरपालिकेमध्ये झाला नसेल, तो दुर्दैवाने पुण्याला झाला आहे. त्यामुळे मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की पुणे उंचही होतं आहे, आडवंही होतं आहे, म्हणजे व्हर्टिकलही वाढतं आहे, हॉरिझॉन्टलही वाढतं आहे आणि त्यामुळे उंचच्या उंच इमारती, छोटे रस्ते, घराच्या बाहेर पडायला 10-10 मिनटं लोकांना लागत आहेत. कारण उंच इमारती, रस्त्यांची रुंदीच कमी आणि उत्तुंग इमारती, त्यामुळे पुण्याचं चित्र असं झालं आहे की एकेकाळी पुण्यामध्ये चांगलं हवा पाणी चांगलं असायचं, आज हवेचा मोठा प्रॉब्लेम आपल्याला झाला आहे. याचं एकमेव कारण असं आहे
की वाढता FSI. आता FSI म्हणजे FSI काय? म्हणजे काय? तर FSI म्हणजे फ्लोअर स्पेक्स इंडेक्स. तुमचा 10,000 चौरस फुटाचा प्लॉट आहे. त्या 10,000 चौरस फुटाच्या प्लॉटवर पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेमध्ये 10,000 चौरस फूट बांधायला यायचं आणि ते 10,000 चौरस फूट तुम्हाला फक्त 3 मजल्यांच्या मध्ये बांधायचं. म्हणजे तुम्हाला 3300 स्क्वेअर फूटचा एक मजला, दुसरा 3300चा, तिसरा 3300चा. ओके. तुम्हाला त्याच्यावर जायला परवानगी नव्हती. नंतर 1997 साली त्याच्यामध्ये आणखीन मजल्यांची वाढ केली. मग एक TDR नावाचा एक नवीन संकल्पना, नवीन प्रश्न या पुणे महानगरपालिकेने निर्माण केला की TDR नावाची एक संकल्पना आणली. TDR म्हणजे? TDR म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट अधिकार. ओके. ते TDR म्हणजे रिझर्वेशन टाकली की रिझर्वेशनची जागा ताब्यात घ्यायला महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. महानगरपालिकेकडे पैसे नाहीत, मग जागा मालकाला काय द्यायचं? तर त्याला TDR द्यायचा. त्यांनी TDR बांधकाम व्यावसायिकाला विकायचा. त्यांनी तो विकत घ्यायचा आणि आपल्या बिल्डिंगमध्ये तो लोड करायचा. म्हणजे कॉर्पोरेशनकडे नसलेले पैसे कॉर्पोरेशननी एका चलनी एक वेगळं चलन निर्माण केलं निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टखाली आणि त्याला TDR असं म्हणतात. त्या TDR हा 40% वापरायला परवानगी दिली. म्हणजे 10,000चा प्लॉट असेल तर 10,000 अधिक 40% म्हणजे 14,000ची परवानगी मिळाली. नंतर कालांतराने झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी नवीन TDR निर्माण केला. त्याचं क्षेत्र 20 ठरलं म्हणजे 20% म्हणजे ते 2,000 मिळाले. म्हणजे 10,000चा प्लॉट तुम्ही आता 16,000 चौरस फूट बांधायला लागले. 16,000 चौरस फूट प्लॉट जेव्हा तुम्ही बांधकाम करता तेव्हा तो 3 मजल्यात बांधकाम होत नाही. त्यासाठी तुम्हाला फ्लोअर प्लेट वाढवावी लागते. फ्लोअर प्लेट वाढवायची तर बाजूचे मार्जिन तिथं आगीचा बंब जायला पाहिजे. आगीचा बंब जाऊ शकेल एवढं अंतर ठेवायचं असेल तर दोन्ही बाजूंनी 10 फूट सोडावं लागतं. मग शेवटी निर्णय घेतला की उंची वाढवू, फ्लोअर प्लेट कमी करायची, उंची वाढवायची. आणि नंतर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की एवढं करून सुद्धा शहरामधले प्रश्न संपत नाही आहेत. त्यामुळे त्यांनी हाय राईज बिल्डिंगची एक योजना आणली आणि शहरात उत्तुंग इमारती उभ्या राहिल्या. आणि त्यासाठी UDCPR नावाचं एक नवीन कायदा, एक नवीन बांधकाम नियमावली ही 2020 साली आली. आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला 10,000 फुटाच्या बांधकामावर आज तुम्ही 25-26 हजार स्क्वेअर फूट बांधकाम करू शकता. ते DPTP वगैरे ते पण असतं ना, टाउन प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट प्लॅन. हां, डेव्हलपमेंट प्लॅन ते काय असतं? पुणे शहरामध्ये सगो बर्वे नावाचे कमिशनर होते. ओके. त्यांनी महानगरपालिकेमध्ये ठराव करून 1954 साली एक छोटं पुण्याचा प्लॅन तयार केला. आणि त्या प्लॅनमध्ये नंतर मग बॉम्बे टाउन प्लॅनिंग ॲक्ट आला. त्या टाउन प्लॅनिंग ॲक्ट प्रमाणे साधारणतः त्याच्यामध्ये परत रिवाईज प्लॅन करायला सांगितला. डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे शहरातले रस्ते किती रुंद असावेत, त्या रस्त्यांचं जॉईंट कुठे असावेत, शहरामध्ये कुठल्या भागामध्ये शाळेचं आरक्षण असावं, शाळा असावी, कुठं बाग असावी, कुठं हॉस्पिटल असावं, कुठं प्राथमिक आरोग्य केंद्र असावं, कुठं फायर ब्रिगेड स्टेशन असावं, कुठं खेळाचं मैदान असावं, हे सगळं आयडेंटिफाय केलेला शहराचा एक मास्टर प्लॅन म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन. हा डेव्हलपमेंट प्लॅन हा पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेत 66 साली आला, नंतर 87 साली आला, नंतर 2007 ते 17 साली आला. त्यामुळे हा डेव्हलपमेंट प्लॅन्स काय सांगतो की तुमच्या शहरामध्ये रस्त्याची रुंदी, लांबी, तुमच्या शहरामधल्या ॲम्युनिटीज कशा असाव्यात, काय असाव्यात आणि त्याला एक नियमावली काय असावी बांधकामाची, यासाठी हा डेव्हलपमेंट प्लॅन असतो. आणि टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणजे अशी असते. डेव्हलपमेंट प्लॅनची पहिल्यांदा अडचण सांगतो. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जेव्हा आपण आरक्षणं टाकतो ती आरक्षणं ताब्यात घेण्यासाठी मोबदला द्यावा लागतो. कोणाची जमीन फुकट घेता येत नाही. ती जमीन ताब्यात घेण्यासाठी देण्याचे पैसे महानगरपालिकेकडे किंवा कुठल्या नगरपालिकेकडे, नगरपंचायतीकडे असत नाही, कारण का त्यांचे उत्पन्नाचे स्रोत जे आहेत ते मर्यादित आहेत. प्रॉपर्टी टॅक्स, नंतर आता ऑक्ट्राही बंद झाला आहे, असे मर्यादित आहेत. मग त्यासाठी जर काय इफेक्टिव्ह असेल तर टाउन प्लॅनिंग स्कीम काय करतं तर एरिया आयडेंटिफाय करतं. त्या एरियामधल्या सगळ्या जमिनी पुलिंग करतं, एकत्र करतं. त्याच्या
7-12चे जेवढे उतारे असतात तेवढे 7-12चे सगळे उतारे घेऊन त्याचं प्लॅनिंग करतं, त्या मालकांना बोलवतं, त्यांना सांगतात हे आम्ही प्लॅनिंग करतो आहे, त्याप्रमाणे त्यांची जमीन घेतली जाते आणि त्या बदल्यामध्ये त्यांना एक डेव्हलप प्लॉट तयार करून दिला जातो आणि त्या सगळ्या स्कीममध्ये मग आरक्षणाच्या जागा ठेवल्या असल्या तरी त्या ताब्यात घेण्यासाठी पैसे लागत नाहीत. पुण्या शहराचा जर विचार केला तर बालगंधर्व रंगमंदिर, संभाजी पार्क, कमला नेहरू पार्क, महानगरपालिकेची इमारत, फायर ब्रिगेडचं मुख्यालय, हे सगळं टाउन प्लॅनिंग स्कीमच्या मार्फत आपल्याकडे आले. ब्रिटिशांनी ही सुरू केली होती. मध्यंतरीच्या काळामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीमला पाहिजे तेवढं महत्त्व न दिल्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅनचं महत्त्व वाढलं आणि जागा ताब्यात घ्यायला पैसे नाहीत म्हणून TDR वगैरे या नवीन संकल्पना आल्या. परंतु आता जेव्हा त्याच्या सगळ्यांच्या मर्यादा लक्षात आल्या आहेत त्याच्यानंतर पुन्हा डेव्हलपमेंट प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन टाउन प्लॅनिंग स्कीमच्या मार्फत हे आता या पुढच्या काळातला मोठा फिनॉमिना आहे. अच्छा, तुम्ही आता बोलला की सगळे 7-12 बघितले जातात. 7-12 म्हणजे 7-12 म्हणजे एखादी प्रॉपर्टी कुणाच्या मालकीची आहे हे त्या 7-12वरनं कळतं. त्या 7-12मध्ये त्या प्रॉपर्टीचं स्थानिक नाव काय आहे ते कळतं, त्याचं क्षेत्र किती आहे ते कळतं, त्याचा पोटखराबा किती आहे ते कळतं. हे सगळं त्या 7-12वर असतं. नंतर त्याच्यामध्ये जमीन धारणाक वर्ग क्रमांक 1ची आहे, 2ची आहे, त्याचा सगळा उल्लेख असतो आणि त्या 7-12वर तुमचं नाव कसं आलं त्याच्या खाली 2 गोल टाकलेले असतात. त्याच्यामध्ये तुमचं नाव कशामुळे आलं, कुठल्या क्रमांकाने तुमचं नाव त्या प्रॉपर्टीवर आलं त्याचा उल्लेख असतो आणि पलीकडच्या बाजूला एक जो रिकामा सेक्शन असतो त्याच्यामध्ये इतर हक्क कुणाचे असतील. समजा तुम्ही बँकेकडे प्रॉपर्टी गहाण ठेवली तर इतर हक्कामध्ये तुमच्या 7-12वर होल्डर म्हणून तुमचं नाव आणि इतर हक्कामध्ये बँकेचं नाव, इतर हक्कामध्ये आणखीन कुणाचं नाव, असा हा 7-12 असतो. 7-12 हे महसूलचं सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट जे प्रूव्ह करतं की ही जमीन तुमच्या मालकीची आहे. कशाच्या आधारे काढला जातो हा 7-12? 7-12 हा तुमची प्रॉपर्टी तुम्ही जेव्हा विकत घेता कुणाकडनं त्या माणसाचं नाव हे त्या प्रॉपर्टीवर असतं, त्याची खात्री करून घेता आणि मग तुम्ही जेव्हा व्यवहार करता तेव्हा त्याचं नाव जातं आणि तुमचं नाव त्या 7-12वर येतं. याचा व्यवहार असतो. त्याच्यानंतर 15 दिवसाची मुदत असते. त्या 15 दिवसाच्या मुदतीमध्ये जर कोणी हरकत नोंदवली नाही तर त्याला फेरफार म्हणतात. तो फेरफार नंबरनी तुमचं नाव 7-12वर येतं. तुम्ही उद्या आणखीन कोणाला विकायचं असेल तर दुसरा फेरफार होतो, तुमचं नाव जातं आणि त्या माणसाचं नाव येतं. डॉक्युमेंट जे असतं 7-12 हे तुमची मालकी दाखवणारं सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आणि आपण जेव्हा खरेदी वगैरे करतो, जागा घेतो किंवा काय, त्याच्यावरती जे काही आपल्याला बांधायचं म्हणजे सपोज आपल्याला एखादं घर उभा करायचं किंवा हॉटेल बांधायचं किंवा एखादी बिल्डिंग बांधायचं, त्याच्यासाठी परमिशन्स कोणाच्या घ्याव्या लागतात? महानगरपालिकेत असेल तर महानगरपालिकेची परवानगी लागेल, नगर परिषदेची असेल तर नगर परिषदेची असेल. ग्रामपंचायतीतला अधिकार कधी आहेत तर ज्या ठिकाणी रिजनल प्लॅन म्हणजे प्रादेशिक योजना ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला अधिकार आहेत, इतर ठिकाणी ग्रामपंचायतीला अधिकार नाहीत. आणि त्याच्या अटी कशा असतात, नियम काय, म्हणजे त्याच्या प्रत्येकाच्या आता युनिफॉर्मिटी आणलेली आहे पण प्रत्येक साधारणतः लोकसंख्येच्या प्रमाणे त्यांच्या परवानग्या असतात. त्यांना अर्ज करावा लागतो, मोजणी करावी लागते. सगळ्यात महत्त्वाचा विषय, तुमची जागा जी आहे ती सरकारने मोजून द्यावी लागते. ती आयडेंटिफाय करून तुम्हाला मोजणीचा उतारा देतात. त्याच्या आधाराने तुम्ही महानगरपालिकेकडे, नगरपालिकेकडे, नगर पंचायतीकडे किंवा काही ठिकाणी कलेक्टरकडे बांधकाम परवानगीला प्रचलित जे नियम आहेत त्या प्रचलित नियमाच्या आधाराने अर्ज करायचा आर्किटेक्ट मार्फत. त्याची तपासणी होते, जागा पाहणी होते आणि तुम्हाला परवानगी मिळते. सर, अजून काही नियम आहेत म्हणजे आपण हे तर झालं आपण घर घेतोय बांधतोय वगैरे या गोष्टी, पण जेव्हा आपण रेडीमेड घर किंवा बिल्डिंग खरेदी करतोय तर त्यावेळेला कोणते डॉक्युमेंट्स चेक केले पाहिजेत किंवा काही गरजेचे आहे? कुठलीही बिल्डिंग, फ्लॅट, सदनिका, ऑफिस, जमीन सुद्धा खरेदी करायची असेल तर मला असं वाटतं की 5-6 गोष्टी महत्त्वाच्या बघायला पाहिजेत. जमीन खरेदी करायची असेल तर त्याची मोजणी, त्याचा 7-12 आणि त्याचा झोनचा दाखला, ह्या 3 गोष्टी आवश्यक आहेत. जर तुम्ही बिल्डिंगमधली सदनिका म्हणजे फ्लॅट खरेदी करत असाल तर त्या बिल्डिंगला मिळालेली परमिशन, तुमचा फ्लॅट महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कलेक्टर यांनी कुणी मान्य केलेला आहे का. तिसरी गोष्ट की या प्रॉपर्टीवर कोणाचं काही घाण नाही ना,
कोणाकडे घाण नाही ना, म्हणजे मॉर्गेज नाही ना, बरोबर. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही बुकिंगच्या वेळेला खरेदी करत असाल, म्हणजे बांधकामाच्या वेळेला जर तुम्ही खरेदी करत असाल, बुकिंग करत असाल, तर त्यावेळेला घेण्याची काळजी अशी की कॉर्पोरेशननी मंजूर केलेला जो नकाशा आहे आणि तुम्हाला जो कबूल केलेला नकाशा आहे त्याचं स्पेसिफिक मार्किंग हे ॲग्रीमेंट ऑफ सेलमध्ये करून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही बांधकाम झालेली इमारत खरेदी करत असाल, सदनिका ऑफिस खरेदी करत असाल, तर महानगरपालिकेने दिलेलं भोगवटापत्र, ज्याला कंप्लिशन सर्टिफिकेट म्हणतात, ते असेल तरच तो फ्लॅट, सदनिका, ऑफिस खरेदी करावीत. जर नाही ते न बघता केली आणि भोगवटा नसेल तर तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स तिप्पट लागतो. हां, त्यामुळे आपण खरेदी करताना मिनिमम या गोष्टींची खातरजमा करावी. खरं म्हणजे आयडियली असं आहे की वकिलांच्या मार्फत सार्वजनिक जाहीर नोटीस द्यावी, कोणाचे काय अधिकार आहेत, हक्क आहेत, गहाण आहे, लीज आहे, नंतर साडी चोळी आहे, बांगडी आहे, असे सगळे जुन्या काळात ह्या सगळ्या प्रथा होत्या. त्यामुळे या सगळ्यावर पासून ही प्रॉपर्टी ही सुरक्षित आहे हे याची खात्री झाल्याशिवाय आपण प्रॉपर्टीला हात घालू नये. आणि अजून एक की एअरपोर्ट किंवा एअरफोर्स स्टेशनच्या आसपास जे काही असेल प्रॉपर्टी, तिथे पण खरेदी करताना काही नियम आहेत किंवा तिथे बांधकाम करण्याला पण काही नियम आहेत का? मिलिटरी बेस ज्या ठिकाणी आहे तिथं 900 मीटरवर काही करायचं नाही असं शासनाचा हे आहे. आणि पुण्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे की पुण्याला लोहगाव आणि NDA असे 2 एअरफोर्स, बरोबर, त्यामुळे त्यांनी एक विशिष्ट उंचीची मर्यादा घालून दिली आहे. त्या मर्यादेच्या वर जर तुम्हाला जायचं असेल तर MOD म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची परमिशन लागते. त्यासाठी तुम्हाला नागपूर, दिल्ली असं सगळं प्रोसिजर आहे, ती करावी लागते. त्या बाहेर मुंबईमध्ये काय परिस्थिती मला माहिती नाही, पण पुण्यामध्ये निश्चित MODची परमिशन लागते. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. अजून आपल्याला बऱ्याच चर्चा करायच्यात. आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये किंवा तुमच्या वेळेनुसार आपण नेक्स्ट एपिसोड घेऊन त्याच्यामध्ये बऱ्याच अजून गोष्टी कव्हर करू. सध्या तरी तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि महापालिकेचे बऱ्यापैकी गोष्टी आम्हाला समजलेत किंवा रूल्स अँड रेग्युलेशन समजलेत. इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. आपण महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीची कार्यपद्धती, मुख्य सभेची कार्यपद्धती, शहर सुधारणा समितीची कार्यपद्धती, नंतर लॉ कमिटीची कार्यपद्धती, महिला बाल कल्याण समितीची, ट्री अथॉरिटीची, अशा अनेक कमिट्या मिळून महानगरपालिका होते. यांचं कार्य कसं चालतं याचा पण आपण आढावा घेतला पाहिजे. याचं काम कसं चालतं त्याच्या आधाराने महानगरपालिकेचं काम कसं चालतं आणि त्याचा सामान्य माणसाला काय फायदा होतो याचा पण आपण पुढे नक्की आढावा घेऊ. निश्चित. धन्यवाद.